आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हातारे, माझ्या मार्गात आडवा येतोय तुझा नातू, पण मी ते होऊ देणार नाही. आई गो, सॉरी, दुखलं का? माझ्या लक्षात नाही आलं. हा, बघू बघू, चुकून लागला गेला हात. इथे कुणालाच माझी काळजी नाहीये. मला काय हवं याचा विचार कुणीच करत नाही. सगळे आपल्या इच्छा लागतात माझ्यावर. इथे माझं असं म्हणण्यासारखं कोण आहे? ना रक्ताची नाती ना मैत्रीची नाती. आई आजी, तुला माझं लग्न झालेलं नकोय ना? नकोय ना माझं लग्न झालेलं? ठीक आहे, चल चल. तू कुठे निघालीस? आणि तू बघायला नको का काय तमाशा होतोय ते? काही गरज नाही. आपल्याला जे हवं होतं ते म्हातारी करेल, कळलं? आता उरलेलंही काम म्हातारीच पूर्ण कर. नाही, मला काय हवंय ना याचा कोणी विचारच करत नाही. परस्पर सगळे निर्णय कळवतात. लहानपणी आई बाबा पण सोडून गेले आणि आता तू पण माझी साथ सोडतेस. त्याच्या मैत्रीवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता, त्याने पण हेच केलंय. माझ्या जगालाच आता अर्थ नाहीये. माझीच माणसं माझी साथ सोडून जातील हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुष्पाजी, पुष्पाजी, अहो काय झालं तुम्हाला? आजी काय झालं अचानक यांना? पुष्पाजी, पुष्पाजी, उठ पुष्पा मामा, उठ. काय झालं तुम्हाला अचानक? पुष्पाजी, अहो उठा ना. पुष्पाजी, तुम्ही ठीक आहात ना? पुष्पाजी, पुष्पाजी, खूप त्रास होतोय का तुम्हाला? पुष्पाजी, बरं वाटतंय का तुम्हाला? रुद्र सर, मी साखर पाणी घेऊन येते. तुम्ही थोडं लक्ष द्या ना यांच्याकडे. घट्ट घट्ट पाणी नका पाजू त्याला. रुद्र सर, त्यांना बस्त करा म्हणजे ठसका नाही लागणार. उठ रे, सावकाश. बस, टेकून बस. घे. मी काय म्हणते रुद्र, याला सरळ सरळ हॉस्पिटलला घेऊन जाऊया ना. काय झालं कोण जाणे. काही नको, काही गरज नाही. हो, उगाच जास्तीचं काहीतरी सांगतील ते. त्यांनी टेन्शन घेतलं ना म्हणून त्रास झाला असेल त्यांना. मी काढा करून देते म्हणजे बरं वाटेल त्यांना. आजी, लिंबू आणि आलं घालून करू का काढा? कर.
पुष्पाची आजी. कशाला असले गावठी उपाय करायचे हो ना. अजून काही वेगळंच झालं तर. नाहीतर काय पुष्पाची आजी. आणि तुम्हाला ही मुलगी आवडत नाही ना, मग तिच्या हातून कसले उपाय करून घेताय तुम्ही. रुद्र सर, त्यांनाही द्या ना. काय औषध आहे. कडू वास येतोय, नको. मी घेतलं होतं, तुलाही घ्यावं लागेल. घे. ये नीट बस. हा घे पी. नाही तसं मला बरं वाटतंय आता. तरी प्यावं लागेल. पी पी. पुष्पा मामा औषध घेत नाहीये म्हणजे त्याला काहीच झालं नसणार. अरे नकोय मला, काढा. मी बरं आहे, काही नाही झालं मला. सगळं खोटं होतं. काय करतोस? अरे नाही झेपणार मला, हा काढा. गौरीजी, मी हे नाटक करत होतो. म्हणलं आई आजीला थोडं इमोशनल करावं म्हणून. मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती पुष्पाजी. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आजीला दुखावलं. अहो किती घाबरल्या होत्या त्या. त्यांना काळजी वाटत होती. त्यांना असं वाटलं जे काही चाललंय ते सगळं खरं आहे. त्या घाबरल्या असतील. इतकी साधी गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली का हो पुष्पाजी. तुमचा स्वार्थ आजींच्या भावनांपेक्षा मोठा आहे का. हे तू गप्पा बस. बोलते तर बोलू दे. होऊ देत पुष्पाचा अपमान त्याच्या आजी समोर. ती मेड पूर्णपणे उतरेल त्या पुष्पाच्या आजीच्या मनातून. आपल्याला मदतच होईल. एक मिनिट गौरीजी, याची काही चूक नाही. मीच सांगितलं त्याला खोटं बोलायला. रुद्र सर, तुम्ही तुमच्या तरी लक्षात यायला होतं. अहो पुष्पाजींच्या आजी त्यांना आईच्या जागी आहेत. मग तुम्ही आईला फसवायला सांगितलं. तुम्ही फसवाल का नंदाईंना किंवा बिट्टीला सांगाल का मला फसवायला. नाही ना. अहो त्यांना मान्य नाहीये आमचं लग्न. मग आपण त्यांच्या निर्णयाचा आदर नको का करायला. सांगा बरं तुम्ही. आणि पुष्पाजी, तुम्हालाही सांगायचंच होतं तर नीट समजावून सांगितलं असतं ना त्यांना. आलं असतं त्यांच्या लक्षात. काय गरज होती हे सगळं नाटक करायची. ए पोरी, ए गौरी, तुला काही कळतं का. तू का पुष्पाच्या आजी समोर त्याच्याशी बोलतीये. का अपमान करतीये त्याचा. थांब रेवती. आता नक्की कानाखाली वाजवेन बघीस. बापरे, आई आजी आता आतून झाडू घेऊन येते का काय.
अगं मुली, हा नातू आहे माझा, चांगलीच ओळखते मी याला. मला पहिल्यापासून माहिती होतं हा नाटक करतोय म्हणून. पण मी काही नाटकाला बदले नव्हते बरं. पण तू त्याच्यासाठी जे काही केलंस ना, त्याच्यात मीच मला बघितलंस बघ. आणि तुला आडवावंसं नाही वाटलं ग मला. मला तरी दुसरं काय हवं ग. लग्न म्हणजे नवरा बायकोचा संसार असला ना, तरी बायकोने नवऱ्याची आई होऊनच संसार करायचा असतो. तुझे दुसरं लग्न आहे म्हटल्यानंतर तू पुष्पावर प्रेमच नाही करणार असं मला वाटलं होतं ग. पण माझ्या लक्षात नाही आलं ग बाळा की तू एक आई आहेस. आणि जितकं प्रेम आई देऊ शकते ना, तितकं कोणीच नाही देऊ शकत. माझ्या मिठ्ठूसाठी तुझ्यापेक्षा दुसरी योग्य कोणीच असू शकत नाही. तुला आलेल्याची गेलेल्याची कोणाची नजर नको लागू. काय ग छकुले, तुला चालेल का आमचं पुष्पा? रेवती, तुझा प्लॅन परत बसला. अरे आता पाय तरी पडणारच का नाही? हो पडतो, सॉरी. गौरीजी, रुद्र, तू पण एखादी गौरी शोध. गौरी सारखीच पोरगी शोध. रुद्र, रुद्र, भाई तू ग्रेट आहेस यार. आणि गौरीजी तर त्याहून ग्रेट आहेत. अरे तुमच्यामुळे आमचा घरचा मोगॅम्बो खुश झाला ना, आणि त्यांनी लग्नाला परवानगी पण दिली. आता आम्हाला कसलीही काळजी नाही. येस, आता आमचं लग्न होणार. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. हा चला, म्हणजे फायनली माझा मित्र बोहल्यावर चढणार. येस, फायनली. मला तर वाटलंच नव्हतं माहितीये आजी तयार होईल म्हणून. म्हणजे अशी एकदम अचानक आली तेव्हा वाटलं की आता लग्न मोडलं. आजी काय ऐकत नाही. भाई तेरे यार की शादी है, हो तेरे यार की शादी है, हो तेरे यार की शादी है, हो तेरे. एक मिनिट. काय करतोस टॉयल? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस? हा. कसली प्रॅक्टिस? लग्नाची. म्हणजे मी गौरीजी, तू पुष्पा. चल फेरे घ्यायची प्रॅक्टिस करू. ए थांब, आजी कुठे? खाली. अरे तू तिला सोडायला जाणार होतास ना? हो. तुला परत बोलणी खायची? आता मला कशाचीच भीती नाही. रुद्र, तू नसतं तर मी काय केलं असतं यार. तू वाचवलंयस मला. मी काय म्हणतो, तू पण चल ना आजीला सोडायला. येताना आईस्क्रीम पार्टी करू. नाही नको, तू जा, नाही तर आजी परत रागवेल. ठीक आहे, नक्की नकोय? नाही तर आल्यावर परत मागशील. छान दिसतेस, दिसतोयस. बाय.
आहे का? नाही. इकडे इकडे बस. नाही ग, डोळ्यात कचरा गेला. बघू. काय करतेस पिट्टी? आई ना माझ्या डोळ्यात कचरा गेला ना की असंच करते. पुष्पा मामाच्या आग्रह ठरवलं नाही आला त्याच्या डोळ्यात कचरा गेला म्हणून. बिट्टी, आता पुष्पा मामा नाही बोलायचा, बाबा म्हणायचं. कारण आईचं आणि त्याचं लग्न होणार आहे ना आता. पण अजून झालं तर नाही ना. झालं की म्हणेल. पार्टनर तुला खरं सांगू, मला जमतच नाहीये त्याला बाबा म्हणायला. मला माहितीये बिट्टी, जे घडतंय ते स्वीकारणं सोपं नाहीये, ना तुझ्यासाठी ना माझ्यासाठी. पण आता हेच खरंय. पार्टनर डोळा थांबला का दुखायचा? बरं वाटतंय का आता? हो. सांगितलं होतं ना लगेच बरं वाटेल. आई असंच करते. पार्टनर आई आजूबाजूला असली ना तरी खूप बरं वाटतं, हो ना? अहो, आज कोण आलं होतं माहितीये का? कोण ग? पुष्पाची आजी. अरे बाप रे, नंदिनी, आपल्या घरातले सगळे सुखरूप आहेत ना? असं काय बोलताय? त्या पुष्पाच्या आजींना मी प्रत्यक्षात भेटलोय. महाकालीचा अवतार आहे त्या. कधी कोणाचा बळी घेतील ना काही सांगता येत नाही. खूप वर्षांनी आल्या ना त्या? हो ना. पुष्पाच्या आजोबांची तब्येत बरी नसते ना हल्ली, त्यामुळे बाहेर पडतच नसतील त्या. पण मग मला एक सांग, अचानक कशा काय आल्या त्या इथे? अहो, असं काय करताय? त्यांच्या नातवाचं लग्न ठरतंय ना, मग सूनबाईंना भेटायला आल्या होत्या. अरे बाप रे, म्हणजे गौरीला त्या भेटल्या? हो. पहिल्याच भेटीत गौरीला धारेवर तर धरलं नाही ना? नंदिनी, मला एक सांग, गौरी तर ठीक आहे ना? काही बोलल्याच का तिला? अहो, कशा बोलतील? गौरीने बोलायला जागा तर द्यायला हवी ना. पण तरी सुद्धा लग्नासारखा नाजूक विषय, त्यात गौरीचा घटस्फोट झालेला, पदरात एक मुलगी, त्यामुळे लग्न मोडायलाच निघाल्या होत्या त्या. मग काय झालं? नाही म्हणतायत का लग्नाला त्या? अहो, नाही कशा म्हणतील? एवढी लाघवी मुलगी आवडल्याशिवाय राहणार आहे का? आपली गौरी आहे ती. मन जिंकणं छान जमतं तिला. पुष्पाच्या आजींना पसंत पडली गौरी. हे एक बरं झालं बरं का. मग मी काय म्हणते? हा, बोल. आता आपण जास्त उशीर नको करायला, लगेच लग्नाचा बार उडवूनच टाकूया ना. हो हो हो, शुभस्य शीघ्रम.
आणि नंदिनी, हे लग्न आपल्यासाठी अगदी खास आहे. अगं दोन्ही मुलं आपल्या घरातलीच आहे. हो ना. रुद्र जसा आहे ना त्याचप्रमाणे पुष्पा आपल्यासाठी आहे, नाही का? हो. आणि गौरी तर आपली लेकच आहे. दोन्ही घरचा खर्च आपण करायचा आहे. लग्न एकदम दणक्यात झालं पाहिजे काय?